ऐकूया जनी म्हणे. संकलक आणि अभिवाचक विठ्ठल जोशी. जनी म्हणे धन्य कलत्र माय सर्व जोडी तुझे पाय. सखा तुझ विण पाही दुजा कोणी मज नाही. माझी न करावी सांडणी म्हणे तुझी दासी जनी. ब्रह्मांड नायक श्री विठ्ठलाच्या क्षेत्रात राहायला मिळणं हे अतिशय महत्भाग्याचं लक्षण आहे. त्यातून कार्तिक स्नानाचा महिमा आपल्याला पुण्य प्राप्त करून देतो. पुण्यवंतांनाच पुण्यभूमीचा लाभ होतो बरं का. हे अर्ध सत्य आपल्याला वाटत असेल, परंतु पूर्ण सत्य पूर्वसंस्कारामुळेच मिळतं असं जनाबाई प्रस्तुत अभंगातून आपल्याला सांगत आहे. पूर्ण सत्य म्हणजे पूर्वसंस्कारामुळेच पुण्यभूमीचा लाभ घडतो. आपण ज्या कुळात जन्माला येतो त्या कुळाचे संस्कारच आपलं भवितव्य ठरवितात. आई वडिलांचे संस्कारच आपलं यश अपयश, धर्म अधर्म, नीती अनीती दर्शविताना आपल्याला दिसतात. वडील शिक्षक असतील तर मुलांचं शैक्षणिक भवितव्य नक्कीच फुलतं. पाल्य जरी पुढे शिक्षक म्हणविला गेला नाही तरी तो ज्या क्षेत्रात असेल त्या क्षेत्रात पूर्ण अभ्यासानेच कार्य करेल. मुलांवर फक्त शिक्षणाचे संस्कार होऊन चालणार नाहीत, तर तो सर्वांगानं परिपूर्ण असला पाहिजे. स्वतः बरोबर त्यानं समाजासाठी, देवासाठी, धर्मासाठी आणि या देशासाठी काहीतरी भूषणावह कार्य केलंच पाहिजे. अशिक्षित अडाणी आईबापाच्या पोटीही अनेक हुशार कर्तबगार आपत्यांनी जन्म घेतलेला आहे, हेही आपण विसरून चालणार नाही. अशिक्षित अज्ञानी असलेल्या आई वडिलांनी त्यांच्यावर योग्य संस्कार केल्यामुळेच हे साध्य झालेलं आहे. मराठी भाषेत अगदी त्वरित यासाठी उच्चारला जाणारा शब्द म्हणजे वळण. हेच वळण योग्य वयात योग्य वेळेला आपल्याला मिळालं की योग्य वळणाचा रस्ता आपल्याला समृद्ध करतो. हेच जनाबाई आपल्याला प्रस्तुत अभंगातून सांगत आहे. जनाबाईला अखंड विठ्ठल भक्तीचा ध्यास लाभण्याचं कारण आई वडिलांचे संस्कार आहेत. जनाबाईंचे कलत्र म्हणजे सर्वच नातलग ज्या भक्ती मार्गानं पांडुरंगापाशी गेले तोच तिनं आचरणात आणला. द्वैत अद्वैत याच्याही पलीकडे गेलेली जनाबाई पांडुरंगाशिवाय दुसरं काहीच मागत नाही. याचं कारण म्हणजे तिच्या आई वडिलांचे संस्कार आहेत. ज्या विठ्ठलाचा मार्ग समभावाशी जाऊन थेट नातं जोडतो तो मार्ग त्यांच्या आई वडिलांनीच त्यांना घालून दिलेला आहे आणि तो अंतिम ध्येयापर्यंत म्हणजेच मोक्षालाही घेऊन जाणार आहे. सर्वत्र आनंद देणारा हा मार्ग आहे. या आनंद मार्गात जनाबाईच्या अंतःकरणात नारायणाशिवाय दुसरं कोणीही नाही. चित्ताचा प्रक्षोभ शमला. द्वैतभाव हा नव्हताच. विठ्ठलाच्या नामा वाचून दुसरं काहीही गोड लागेना अशी अवस्था जनाबाईला आई वडिलांच्या संस्कारातून झालेलीच आपल्याला दिसते. विठ्ठलाचं श्रीमुख पाहताना नेत्रांना आणि चित्ताला अपूर्व असं सुख लाभावं याचं कारण आई वडिलांचे संस्कारच असतात. नामदेवांसारखा गुरु जनाबाईला भेटला हा सुद्धा एक संस्कारच मानला जातो. विठ्ठलाची कीर्ती ऐकून देह विश्रांत पावला अशी अवस्था जनाबाईची झालेली आहे. भक्तजनांचा मायबाप पंढरीत नांदतो, त्याच्या दर्शनानं ताप हरतो, तळमळ चिंता निवारली जाते हे ठासून सांगण्याची इच्छा जनाबाईच्या संस्कारात आपल्याला पाहायला मिळते. निर्विकार मन, अंतर्बाह्य सुचिता सर्व जीवनाचं सुखदायक महाबीज आहे हे न विसरता भक्तिमार्ग चालत राहा हे सुद्धा जनाबाई आपल्याला सांगत राहते. परमार्थात सर्वात मोठा टप्पा समर्पण भावाचा असतो आणि हा समर्पण भाव संस्काराशिवाय कोणालाही लाभत नाही. हाच बोध प्रस्तुत अभंगात आपल्याला जनाबाई देत आहे. विचारपुष्प कार्यक्रमात आज आपण कार्यक्रम ऐकला जनी म्हणे. संकलक आणि अभिवाचक होते विठ्ठल जोशी. जनी म्हणे